मनपा जालनाने वारंवार तगादा लावूनही वीज वितरण कंपनी कर भरत नव्हती, म्हणून आज मनपा टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी जालना शहरामधील छत्रपती संभाजी रोडवरील विद्युत वितरणाचे कार्यालय सील केलं असून 1,20,00,000 भरण्यास त्यांना सांगितलं आहे। टॅक्स विभागाच्या कारवाईनंतर महावितरणने जायकवाडी येथील जालना पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला, कारण वीज वितरण कंपनीने लाखो रुपयांची थकबाकी मनपा जालनाकडे बाकी आहे। थकबाकी भरण्याबाबत महावितरणने महानगरपालिकेस गेल्या 3 वर्षात तब्बल 2 डझनहून अधिक पत्रे पाठवलेत, मात्र महानगरपालिकेकडून वीज भरण्यास प्रतिसाद न मिळाल्यामुळे महावितरणने जायकवाडी येथील जालना पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा 17 जानेवारी रोजी सकाळी खंडित केला। आम्ही उद्यापर्यंत कराचा भरणा करून शहरामधील पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिलेली आहे। तर शहरामधील नागरिकांनी कराचा भरणा भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे देखील आवाहन खांडेकर यांनी केलं आहे। सर, आज आपण महावितरणचा वीज पुरवठा खंडित केला आहे आणि याच प्रकारची कारवाई पण महावितरणने आपल्यावर केली, काय आहे नेमकं प्रकार? नाही, असं काय ते म्हणजे काउंटर कारवाई नाही ती। ॲक्च्युली महावितरणचं कार्यालय आपण यापूर्वी सील करायचा प्रयत्न केला होता। त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही पैसे भरले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पुढे पैसे भरणार आहोत, पण त्यांनी पैसे भरले नाहीत आपल्याकडे, त्यामुळे त्यांच्याकडे 1 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे आपली, त्यामुळे आपण त्यांचं कार्यालय सील केलं। त्याला दुसरं कारण असंही होतं की आपण सगळ्याच मोठ्या प्रॉपर्टी धारक आहेत, आता आज महावितरणचं केलेले आहेत 2, उद्या मोठ्या आणखी प्रॉपर्टी आपण सील करणार आहोत ज्यांच्याकडे आपली मोठी थकबाकी आहे, कारण साधारणपणे 100 कोटीपेक्षा जास्त थकबाकी आहे आपली मालमत्ता करायची। आणि महावितरणचं कडे आपलं काही देणं आहे की जायकवाडी आणि अंबडच्या फिल्टर बेडचं, पण ते जे आहे ते थकीत देणं 2018 आणि 2019 ह्या वर्षातलं आहे। त्या वर्षी दुष्काळ होता आणि शासनाचा शासन निर्णय असा होता की जी दुष्काळ म्हणजे ज्या मंडळामध्ये किंवा ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ डिक्लेअर आहे अशा ठिकाणच्या सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं विद्युत बिल महाराष्ट्र शासन भरणार होतं। तसा शासन निर्णय असल्यामुळे आपण त्यावेळी ते बिल भरलं नाही। एकूण 9 महिन्यासाठी ती योजना होती, म्हणजे ॲक्च्युली तो दुष्काळाचा पैसा शासन भरणार होतं, परंतु त्यापैकी आपण 3 महिन्याचे पैसे भरलेले आहेत आणि 6 महिन्याचे पैसे त्यावेळी बाकी आहेत आपले भरायचे। तर हे जे पैसे भरायचे बाकी होते त्या पैशापोटी आज त्यांनी आपलं पंप हाऊसचं कनेक्शन कट केलेलं आहे आणि आमची कारवाई इंडिपेंडेंट चालू आहे। आम्ही ॲक्च्युली त्यांना भरण्यासाठी आवश्यक आहे, आमचा आता मार्च एंड जवळ आल्यामुळे आम्ही सर्वच प्रॉपर्टी सील करतोय, उद्या दुसऱ्याही प्रॉपर्टी काही सील करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपण प्रॉपर्टी ह्या सील केलेल्या आहेत। आपल्याकडे किती बाकी आहे सर? त्यांचे 3.5 कोटीच्या आसपास बाकी आहे आणि त्यांचं दंड व्याज वगैरे काही असेल, पण यापैकी आपण काही पैसे भरलेत, नेमका आकडा माझ्याकडे नाही येतो, पण 3 कोटीच्या आसपास त्यांची थकबाकी आहे आणि दंड आणि व्याज आणखी काही असेल। आणि आपली किती महावितरणकडे? आपली 1 कोटीपेक्षा जास्त, 1,10,00,000च्या आसपास आहे। आणि आपण याच्यामध्ये आपण दंड आणि व्याज त्यांनी जसा आकारलेला आहे तसा आपण दंड आणि व्याज त्यांना आकारलेला नाही। ती आकारणी जर केली, ती दरवर्षी साधारणपणे 18% प्रमाणे दंड आणि व्याज आपल्या दंडाने आकारणी जाते, तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून आम्ही ती रिवाईज मागणी जी आहे ती महावितरणकडे आम्ही पाठवतोय। उद्या साधारणपणे किंवा परवा ती मागणी पण त्यांच्याकडे जाईल। सर, या संपूर्ण परिस्थितीमुळे शहराला पाणी पुरवठा जो आहे यावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर मग परिस्थिती सुरळीत होणार आहे? नाही, आपण प्रयत्न करतोय वसुली करायचा आणि जी म्हणजे जे विद्युत देयक शासन देणार होतं तर त्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यातच जाऊन आलोय शासनाकडे, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडे। त्याने आमचं प्रपोजलही घेतलंय। लवकरच त्यांची जी वरच्या हाय पॉवर कमिटी आहे किंवा जी नियंत्रण कमिटी आहे त्यांची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल, आपले पैसे रिलीज होतील। यामध्ये जिल्हाधिकारी सरांनी 2 वेळा त्यांचं शिफारस पत्र दिलंय, विभागीय आयुक्त सरांनी 2 वेळा शिफारस पत्र दिलेलं आहे। आपण प्रयत्न करतोय, आता शासनाकडून ते पैसे मंजूर होऊन येईपर्यंत आमची अपेक्षा होती की महावितरणने आम्हाला कोऑपरेट करायला पाहिजे, कारण आम्ही ते पैसे देणार आहेत। आम्ही असं नाही की आम्ही कधीच असं म्हणत नाही की ते पैसे देणार नाही किंवा महावितरणने आम्हाला मागू नयेत, आम्ही देणार आहोत, फक्त ते आम्हाला थोड्या वेळेची आवश्यकता आहे। मध्यंतरी कोरोना कालावधीमध्ये आपल्याला जाता आलं नाही, फॉलोअप नाही करता आलं, तर आता आम्ही कंटिन्यू फॉलोअपमध्ये आहे शासनाकडे, पैसे आपल्याला लवकरच मिळतील।
असा प्रश्न ॲक्च्युली नाही यायला पाहिजे. आम्ही उद्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी थोडीफार काही आमच्याकडे असणारे पेमेंट करून विद्युत पुरवठा सुरळीत करायचा प्रयत्न करतोय. पण माझं नागरिकांना एक आव्हान आहे. हा झाला मोठ्या थकबाकीदारांचा विषय, पण कसं आहे, थेंबे थेंबे तळे साचतं आणि थेंबाथेंबानं आपण आपल्याकडे वसुली होत गेली, वसुली नाही झाली तर आपण काही नाही करू शकत. कारण आपल्याला हा सगळा व्यवस्था आहे, सगळी यंत्रणा आहे ती फक्त आपल्या मालमत्ता कर आणि ह्याच्यावरच चालवायची. आपल्याकडे दुसरं असं आहे की 40,000 प्रॉपर्टी आहेत, म्हणजे 70,000 प्रॉपर्टी आहेत आणि 18-20,000च फक्त लिगल कनेक्शन आहेत. तर त्याचे आपण जाहीर आवाहन केलं की नागरिकांना ते रेग्युलर करून, नियमित करून, दंड आणि हे भरून ते नियमित केलं पाहिजे. रेव्हेन्यूचा खूप मोठा आपल्याकडे उत्पन्नाचा मार्ग आहे, पण आपल्या नागरिकांकडून आपल्याला तसं पाहिजे तसं कोऑपरेशन मिळत नाही. तर त्यावरही कारवाई करायचं आम्ही आता ज्यांना इलिगल कनेक्शन भेटेल त्यांच्या विरोधात आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत.